मैत्रिणींनो, आज आपण शिकणार आहोत टोमॅटो घालून कांदापात। आता याचं आपण साहित्य बघूयात। कांदापात बारीक चिरून घेतली आहे मी, टोमॅटो घेतला आहे एक, कांदा, हिरवी मिरची आणि लसूण हे जाडसर वाटून घेतलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट। फोडणीसाठी मी इथे तेल गरम करून घेतले आहे, त्यात टाकूयात जिरे मोहरी। जिरे मोहरी छान तडतडली की यात टाकायचा आहे कांदा। या भाजीमध्ये कांदा आणि टोमॅटो हे भरपूर टाकायचे आहे। कांदा थोडासा परतला की यात आपण टाकणार आहोत हिरवी मिरची आणि लसूण जे आपण जाडसर वाटलं आहे। तुम्ही हिरवी मिरची आवडत नसेल, खात नसाल तर लाल तिखट टाकले तरी चालेल, तरी ही भाजी छान होते। आता आपण यात टाकूयात बारीक चिरलेला टोमॅटो। टोमॅटो पण भरपूर टाकायचा आहे, त्यामुळे भाजीला मस्त आंबट अशी चव येते। आता हे पण आपण छान परतून घेऊयात। टोमॅटो कांदा छान परतून झाला आहे, यात आपण टाकूयात पात। पातही बारीक चिरून घ्यायची आहे, त्यामुळे भाजी अगदी झटपट होते। यात टाकूयात चवीनुसार मीठ आणि हे जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट। टिफिनसाठी झटपट होणारी अशी ही एक भाजी आहे। घाईच्या वेळेला ही भाजी पटकन होते। हिला आता आपण 2 मिनटं झाकून वाफ काढून घेऊयात। आता आपण ही वाफ काढून घेतलेली भाजी आपली तयार आहे। भाजी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडली तर लाईक करा आणि लक्षात आहे ना, सुगरण मी तुम्हाला करणारच।